हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम या टॉपिकचे MCQ घेणार आहोत. यापूर्वी माझे 2 व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. एक अकाउंटिंग स्टँडर्ड आणि दुसरा आहे बँकिंग कंपनी अकाउंट्स. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला MCQ ची जी थोडीशी भीती आहे ती थोडीशी कमी होऊन जाईल. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम या टॉपिकचे MCQ करत आहोत. MCQ करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक सांगते की जो काय अकाउंटिंगचा टॉपिक आहे तर त्या टॉपिकची सगळी कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की सिंगल एंट्री सिस्टीम आपण का करतो. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण जे अकाउंट्स प्रिपेअर करतो त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, डेबिटला काय लिहितो, क्रेडिटला काय लिहितो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. सिंगल एंट्रीबद्दल मी थोडक्यात सांगते की सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे जनरली छोटे व्यापारी असतात, त्यांना अकाउंटची जास्त माहिती नसते आणि मग ते रेकॉर्डिंग करत असतात की एवढे पैसे, एवढी कॅश मिळाली, हा एक्सपेंडिचर केला, पण त्यांना डबल एंट्री सिस्टीम काय असते किंवा अकाउंटिंगचे काय प्रिन्सिपल रूल्स असतात ते माहिती नसतात. तरीसुद्धा रेकॉर्डिंग करतात आणि आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात. आणि त्यांची जी माहिती असते ती आपल्याला मिळते आणि त्याच्यावरून आपण त्यांचं फायनल अकाउंट करतो. त्यांना प्रॉफिट अँड लॉस किती झाला हे सगळं आपण एक्सप्लेन करतो. सिंगल एंट्री सिस्टीम करत असताना त्याच्या 2 मेथड्स असतात. एक स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड आणि सेकंड आहे कन्व्हर्जन मेथड. ह्या दोन्ही मेथड्समध्ये तुम्हाला कन्व्हर्जन मेथड सिलेबसमध्ये आहे, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड ही नाही आहे. कन्व्हर्जन मेथड्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट हे करायचंच आहे. त्याचबरोबर काही आपल्याला एक्स्ट्रा अकाउंट्स करावे लागतात. त्याच्यामध्ये सन्डी डेटर्स अकाउंट, सन्डी क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसेबल, बिल्स पेबल, कॅशबुकसुद्धा तुम्हाला कधी कधी करावं लागतं. आणि तुम्हाला जी माहिती देतात त्या माहितीवरून त्यांना आपण इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणतो आणि त्या माहितीवरून तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचे असतात. हा सिंगल एंट्रीबद्दलची थोडीशी माहिती झाली. MCQ आपण करता करता जितकी मला जमेल तेवढी ह्या टॉपिकबद्दल तुम्हाला मी माहिती देते. आपला MCQ आहे डेप्रिसिएशन ऑन असेट्स. डेप्रिसिएशन ऑन असेट इज शोन प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठच्या साईडला आपण डेप्रिसिएशन ऑन असेटची अमाऊंट लिहितो. ऑप्शन फर्स्ट ए जो आहे डेबिट साईड, बी क्रेडिट साईड, सी लायबिलिटी साईड अँड डी असेट साईड. तर डेप्रिसिएशन ऑन असेट दॅट इज द एक्सपेन्सेस ऑफ द फर्म आणि तो प्रॉफिट अँड लॉसच्या आपण डेबिट साईडला लिहितो. थर्ड आहे आपलं MCQ डिप्रिसिएशन ऑन असेट्स लेस फ्रॉम. डेप्रिसिएशन ज्यावेळी असेटवरचं आपण क्रिएट करतो किंवा मायनस कुठून करतो तर फ्रॉम. फर्स्ट इज असेट, तर दॅट इज द आन्सर. असेट्समधून आपण मायनस करतो. मी हे तुम्हाला पटकन का सांगते की बऱ्याचशा मुलांना ह्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही आहे. तर डेप्रिसिएशन ऑन असेट्स, फॉर एक्झाम्पल जर समजा फर्निचर असेल तर फर्निचर ह्या असेटमधून लेस करायचं. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी असेल तर मशिनरीमधून आपण लेस करतो, म्हणजे दॅट इज द मशिनरी असेट्स. ओके, नेक्स्ट फोर्थ, सिंगल एंट्री सिस्टीम हॅड इफेक्ट्स. ज्यावेळी सिंगल एंट्री सिस्टीम आपण तयार करतो तर त्याचे इफेक्ट्स काय होतात. तर 2A नंबर आहे 2 साईड इफेक्ट, B 1 साईड इफेक्ट, C 3 साईड इफेक्ट अँड D नन ऑफ अबव. सिंगल एंट्री सिस्टीम ज्यावेळी असते तर त्याच्यामध्ये मगाशीच मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये बोलले की छोटे छोटे व्यापारी असतात, त्यांना डबल एंट्री सिस्टीम येत नाही. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे देर विल बी 2 इफेक्ट्स ऑन दी 2 अकाउंट्स एव्हरी ट्रान्झॅक्शन्स. सो सिंगल एंट्री सिस्टीमचे इफेक्ट कशामध्ये होतात. 2 इफेक्ट तर नाहीच येणार आहे, मग 1 साईड इफेक्ट दॅट इज द अवर आन्सर. एकच इफेक्ट होतो. 2 साईड इफेक्टमध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम त्याला म्हणतो आणि 1 साईड इफेक्टमध्ये आपण सिंगल एंट्रीचा सिस्टीम म्हणतो, म्हणून त्याचे इफेक्ट कशावर होतात 1 साईड. 3 साईड अँड नन ऑफ अबव हे त्याचा आन्सर येऊ शकत नाही. अवर नेक्स्ट MCQ फिफ्थ, इन सिंगल एंट्री सिस्टीम नॉट पॉसिबल टू प्रिपेअर. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय पॉसिबल होऊ शकत नाही. तर ऑप्शन्स आहे ए अकाउंट सेल्स, बी बॅलन्स शीट, सी ट्रायल बॅलन्स अँड डी इज दी रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट्स. तर
याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की सिंगल एंट्री सिस्टीम ज्यावेळी तयार केली जाते तर सिंगल एंट्रीमध्ये 2 इफेक्ट्स नसतात, म्हणजे डबल एंट्री इफेक्ट्स नसतात, 2 अकाउंटवर इफेक्ट होत नाही, त्यामुळे त्याचे लेजर्स तयार होत नाही. त्या लेजर्स होत नसल्यामुळे त्याच्यावरून जे ट्रायल बॅलन्स तयार करतो. तुम्ही बघा 11-12मध्ये जेव्हा आपण फायनल अकाउंट करतो त्या फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला असतो आणि ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो. पण सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपल्याला लेजर्स करता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ट्रायल बॅलन्स जो आहे सी नंबरचा ऑप्शन तो आपण प्रिपेअर करू शकत नाही. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम वी कॅन नॉट प्रिपेअर दी ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट इज 6. विच अकाउंट प्रिपेअर टू फाइंड आउट क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कोणतं अकाउंट तयार करायचं आहे असा त्याचा मिनिंग आहे. तर तुम्हाला ऑप्शन दिलेत ए सन्ड्री डेटर्स, बी सन्ड्री क्रेडिटर्स, सी बिल्स रिसेबल अँड डी बिल्स पेबल. तर याच्या अगोदर मी तुम्हाला मगाशी पण बोलले की ही 4th अकाउंट्स तयार केली जातात टू फाइंड आउट एनी मिसिंग फिगर. तर क्रेडिट सेलसाठी आपल्याला सन्ड्री डेटर्स तयार करायचं असतं. तर सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, एक 2 मिनटात सांगते म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर दिस इज अवर सन्ड्री डेटर्स अकाउंट लेजर अँड द ओपनिंग बॅलन्सेस ऑफ दी सन्ड्री डेटर्स आपण डेबिट साईडला लिहितो आणि सन्ड्री डेटर्सचे क्लोजिंग बॅलन्स लास्ट इयर संपल्यावरती जे असतं त्याला आपण म्हणतो कॅरीड डाऊन बॅलन्सेस आपण क्रेडिटला लिहितो. जे सेल्स होतात डेटर्सशी रिलेटेड तर ते सेल आपण डेबिटला लिहितो, कारण आपली एंट्री काय होते डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स. आणि नक्कीच हे जे सेल्स आहेत ह्या सेलना आपण क्रेडिट सेल म्हणतो, दॅट इज नॉट दी कॅश सेल्स. म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावेळेसच डेटर्स अकाउंट क्रिएट होतं. कॅश सेल्स कॅशबुकमध्ये वगैरे असतं, पण सन्ड्री डेटर्स ज्यावेळी अकाउंट तयार करतो त्यावेळेस आपल्याला क्रेडिट सेल म्हणजे हा जो सेल आहे हा सेल ओनली रिलेटेड टू क्रेडिट सेल्स. आणि मग क्रेडिट साईडला काय तर मी तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती देते की ज्यामुळे तुम्हाला त्याचा MCQ कुठचाही येऊन दे तुम्ही प्रिपेअर करू शकता व्यवस्थित. बाय कॅश इथे ज्यावेळी आपण लिहितो दॅट इज द कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. आणि ही जी डेटर्सकडनं जी कॅश असते ते सुद्धा आपण कुठे लिहितो डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, कारण एंट्री काय होते कॅश अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स. त्यामुळे कॅश मिळाली, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स तर गोज टू क्रेडिट साईड ऑफ द सन्ड्री डेटर्स. ही सगळी कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे, पण आपल्या 6चा जो ऑप्शन आहे MCQ आहे त्याचा आन्सर आहे सन्ड्री डेटर्स. ओके. नेक्स्ट MCQ आहे 7. विच अकाउंट प्रिपेअर टू फाइंड आउट क्रेडिट परचेसेस. आपल्याला जर क्रेडिट परचेसेस हवे असतील तर आपण कुठचं अकाउंट प्रिपेअर करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट शो करून दाखवते. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटीज आहे, त्यामुळे त्याचं ओपनिंग बॅलन्स कुठे येणार आहे क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची अमाऊंट आली. सन्ड्री डेटर्समध्ये ओपनिंग बॅलन्स कुठे असतात डेबिटला असतात, कारण ती असेट आहे, आणि क्रेडिटरचे ओपनिंग बॅलन्स कुठे असतात क्रेडिटला असतात, कारण दॅट इज अवर लायबिलिटीज. नेक्स्ट जो क्लोजिंग बॅलन्स असतो सन्ड्री क्रेडिटरचा तो आपण नेहमी डेबिटला लिहितो, कॅरीड डाऊन बॅलन्स. परचेसेस जर केले असतील क्रेडिट परचेसेस तर बाय परचेस कुठे लिहितो आपण सन्ड्री क्रेडिटरच्या क्रेडिट साईडला, आणि ह्या परचेसेसना आपण काय म्हणतो क्रेडिट परचेस. जसं आपण इथे म्हटलं की क्रेडिट सेल्स तर तसंच इथे आपण म्हणतो क्रेडिट परचेस. म्हणजे सन्ड्री क्रेडिटरच्या क्रेडिटला जे परचेस लिहितो आपण, तर हे सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला जर हवं असेल किंवा परचेसेस हवे असेल तर आपल्याला कोणतं अकाउंट तयार करावं लागतं, तर बी ऑप्शन्स आहे सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे हे तुम्हाला कळलं त्याच्यामुळे तुम्हाला सन्ड्री क्रेडिटर्सचं आन्सर पटकन कळलं. सन्ड्री क्रेडिटर्स हे आन्सर तुम्हाला पटकन कळलं. नेक्स्ट 8. कॅश सेल्स आर मिसिंग देन फॉलोइंग अकाउंट ओपन. ज्यावेळी कॅश सेल्स आपल्याला मिळत नाही आहे त्या इनकम्प्लीट रेकॉर्डवरून, तर त्यासाठी काय ओपन करावं लागतं, तर ए कॅशबुक, बी डेटर्स, सी क्रेडिटर्स अँड डी बिल्स रिसेबल. तर ह्याचं नक्की आन्सर आहे ए कॅशबुक. हे आपल्याला ओपन करावं लागतं. तर कॅशबुकमध्ये पण रिसीट साईड आणि पेमेंट साईड ह्या 2 साईड्स असतात. रिसीट साईडला कॅश सेल असतात,
रिसीट्स फ्रॉम दी इन्कम सगळं असतं आणि एक्सपेंडिचर साईडला सगळे एक्सपेंडिचर असतात आणि ते बॅलन्सिंग फिगर काढून आपण काय करतो, कॅश सेल्स तयार करू शकतो. नेक्स्ट 9 नंबर आहे आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर टू फाइंड आउट. मग अशीच तुम्हाला सांगितलं की कन्व्हर्जन मेथडने आपण जेव्हा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो तर त्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा आपला उद्देश काय असतो, पर्पज काय असतं, तर आपल्याला पाहिजे असतं ओपनिंग कॅपिटल. म्हणजे याचा आन्सर आहे ओपनिंग कॅपिटल. आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे एक प्रकारचं काय असतं, बॅलन्स शीटच असते. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड असते, असेट साईड असते आणि ह्या असेट साईडमधून सगळ्या लायबिलिटीज मायनस केल्या की जी बॅलन्सिंग फिगर मिळते त्याला आपण म्हणतो कॅपिटल आणि ह्या कॅपिटलला म्हणतो ओपनिंग कॅपिटल म्हणजे गेल्या वर्षीचं. प्रॉफिट, नेट लॉस, कॅश बॅलन्स त्याचा आन्सर नाही आहे, तर दॅट इज अ राईट आन्सर विल बी ओपनिंग कॅपिटल. नेक्स्ट 10th इंटरेस्ट ऑन रिसीट साईड ऑफ कॅश बुक ट्रान्सफर्ड. इंटरेस्ट ऑन रिसीट साईड ऑफ कॅशबुक. कॅशबुक असतं आपल्याला दिलेलं आणि कॅशबुकच्या रिसीट साईडला मग अशी मी सांगितलं की रिसीट साईडला काय असतात, सगळे आपले इन्कम असतात आणि इंटरेस्ट ऑन रिसीट म्हणजे आपलं इन्कमच आहे जे कॅशबुकच्या रिसीट साईडला त्याने शो केलेलं आहे. तर ते इन्कम असल्यामुळे आपण लिहितो कुठे, ए प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, बी प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड, सी असेट साईड की डी लायबिलिटी साईड. तर नक्कीच ते इन्कम आपण कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, कारण ते आपलं इन्कम आहे आणि नेहमी सगळे आपले इन्कम काय होतात, क्रेडिट होतात. आपलं नेक्स्ट MCQ आहे बिल्स रिसिवेबल रिसिव्ड फ्रॉम डेटर्स टू इफेक्ट्स ऑन. बिल्स रिसिवेबल ज्यावेळी रिसिव्ड होतं त्यावेळी बिल्स रिसिवेबल व्यवसायामध्ये येतं आणि डेटर्सचा बॅलन्स आपण क्रेडिटला लिहितो. एंट्री काय होते, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स अकाउंट, ही आपली एंट्री होते. म्हणजे क्रेडिट डेटरला होतं आणि बिल्स रिसिवेबलला डेबिट होतं. आता हे ऑप्शन्स आपल्याला कळलेले आहेत तर आपण ऑप्शन्सकडे जाऊया. ही जर्नल एंट्री आपल्याला कळलेली आहे त्यामुळे आपण ऑप्शन्सला जाऊया. फर्स्ट ए डेबिटेड टू बिल्स रिसिवेबल, येस राईट, डेबिटेड टू बिल्स रिसिवेबल. and credited to debtors, yes right, credited to sundry debtors. So this first option is the right answer, that is the right answer. आपल्याला बी सी डी बघायची आवश्यकता नाही कारण आपल्याला एंट्री लक्षात आहे. कारण बिल्स रिसिवेबल जेव्हा रिसीट म्हणतो त्या बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स असतं त्यामुळे डेटर्सला क्रेडिट, बिल्स रिसिवेबलला डेबिट. नेक्स्ट 12th बिल्स पेबल इश्यूड. बिल्स पेबल जेव्हा आपण इश्यूड करतो तेव्हा बिल्स पेबल आपण देतो त्यामुळे बिल्स पेबल टू बिल्स पेबल ही आपली एंट्री होते आणि आपण देतो कोणाला, सन्ड्री क्रेडिटर्सना येतो त्यामुळे क्रेडिटर्सला डेबिट आणि बिल्स पेबलला सन्ड्री डेटर्स क्रेडिटरला डेबिट आणि बिल्स पेबलला आपण क्रेडिट म्हणतो, बरोबर आहे. तर आपण बघू ऑप्शन्स ए क्रेडिटेड टू बिल्स पेबल अँड डेबिटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स, येस दॅट इज द राईट, क्रेडिटेड डेबिट म्हणजे सन्ड्री क्रेडिटला आपण डेबिट केलं आणि बिल्स पेबलला आपण क्रेडिट केलं, दॅट इज द राईट आन्सर. नेक्स्ट MCQ 13 total sales 10,000 and cash sales of rupees 2,000, then credit sales amounted to rupees. टोटल सेल्स ज्यावेळी आपण म्हणतो तर टोटल सेल्स सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स या दोन्ही अमाऊंट इन्क्लूड असतात. जर 10,000 तुमची टोटल सेल्स असेल आणि तुमचा कॅश सेल जर 2,000 असेल तर रिमेनिंग अमाऊंट गोज टू क्रेडिट सेल, दॅट इज द 8,000. So answer will be C, rupees 8,000. Next 14 bills receivable dishonored effect goes to. आता इथे dishonored हा वर्ड्स आला. dishonored मीन्स बिल्स रिसिवेबल आपल्याला वेळेवर मिळालेले नाहीत आणि मग याचा आन्सर करताना बिल्स रिसिवेबल जेव्हा डिसऑनर्ड होतं त्या बिल्स रिसिवेबल आपण डेटर्सला सेंड करतो टू बिल्स रिसिवेबल आणि डेबिट कोणाला करतो आपण, डेटर्सला. एंट्री काय होते, डेटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबलला आपण क्रेडिट करतो आणि आपला पहिला ऑप्शन्स आहे क्रेडिटेड टू बिल्स रिसिवेबल, दॅट इज अवर राईट आन्सर, क्रेडिटेड टू बिल्स रिसिवेबल. जर इथे तुम्हाला आलं की डेबिटेड टू डेटर्स अकाउंट तर तुम्ही हेही लिहू शकता. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला मी समजून सांगितले. नेक्स्ट 15 डिस्काउंट टू कस्टमर रेकॉर्डेड ॲज. आपले जे कस्टमर असतात त्यांना आपण डिस्काउंट दिला तर दॅट इज द एक्सपेन्सेस ऑफ दॅट फर्म आणि तो डिस्काउंट आपण लिहिताना तुम्हाला माहितीच आहे की डिस्काउंट ज्यावेळी आपण एक्सपेंडिचर करतो तो प्रॉफिट अँड लॉसच्या आपण कुठे लिहितो, डेबिट साईडला.
त्यामुळे बी इज द सेकंड ऑप्शन, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. 16. Amount withdrawn by proprietor for his personal use is called as. विड्रॉन केले पैसे पर्सनल यूजसाठी कोणी, प्रोप्रायटरने, तर त्याला त्या कन्सेप्टला आपण म्हणतो ए ड्रॉईंग. दॅट इज अवर आन्सर. ड्रॉईंग मीन्स व्यवसायातले पैसे किंवा गुड्स पर्सनल यूजसाठी वापरले. अवर नेक्स्ट MCQ 17. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड फ्रॉम. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ज्यावेळी तयार केलं जातं तर काय माहिती आपल्याकडे असते म्हणून आपण तयार करतो. तर एक ए आहे डबल एंट्री सिस्टीम, बी इनकम्प्लीट रेकॉर्ड, सी लेजर बॅलन्सेस अँड डी ऑल अबव. तर तुम्हाला माहिती आहे की सिंगल एंट्री सिस्टीममध्ये डबल एंट्री सिस्टीम तर नसतीच आहे आणि लेजर बॅलन्स हे डबल एंट्री सिस्टमचाच एक भाग असतो. पण मग इनकम्प्लीट रेकॉर्ड जे आहे तर इनकम्प्लीट रेकॉर्ड जे असतात त्याच्यावरून आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो. तर हे आपलं राईट आन्सर आहे. 18. सिंगल एंट्री जनरली मेंटेन बाय. सिंगल एंट्री मेंटेन कोण करतं, तर ए ऑप्शन स्मॉल बिझनेस, बी लार्ज साईज ऑफ बिझनेस, सी जॉईंट स्टॉक कंपनीज, डी नन ऑफ अबव. तर तुम्ही बघता सिंगल एंट्री मी मगाशी पण सांगितलं की जे स्मॉल बिझनेस असतात तर ते स्मॉल बिझनेसमन असतात ते काय करतात, सिंगल एंट्री मेंटेन करतात. म्हणजे इनकम्प्लीट रेकॉर्ड असतात, डबल एंट्री त्याच्यामध्ये होत नाही. बाकी हे सगळे लोकांना तुम्हाला सगळे ॲज पर रूल्सप्रमाणे सगळे बुक्स मेंटेन करावे लागतात. 19. डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर शोन. जसं डिस्काउंट गिवन होतं तसं डिस्काउंट आपल्याला सप्लायरकडून मिळालं, आपल्या फर्मला मिळालं असेल तर दॅट इज अवर इन्कम. आणि डिस्काउंट अलाउड त्याचं फर्स्ट ऑप्शन आहे ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, कारण दॅट इज अवर इन्कम. क्रेडिटला आपण काय करतो, सगळे इन्कम क्रेडिट साईडला घेत असतो. 20 आहे आउटस्टँडिंग वेजेस प्रिव्हियस इयर इफेक्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती की आउटस्टँडिंग वेजेस ज्यावेळी येतो त्यावेळी पटकन शब्द येतो की वेजेस ॲड इन वेजेस अँड द सेकंड इफेक्ट गोज टू लायबिलिटी साईड. बट प्रिव्हियस इयर हा वर्ड्स खूप महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षीचं जर आउटस्टँडिंग वेजेस असेल तर त्या वेजेसचे इफेक्ट उलटे होतात. म्हणजे ॲड इन वेजेसच्या ऐवजी आपण करतो लेस फ्रॉम वेजेस. बी आन्सर आहे लेस फ्रॉम वेजेस, लक्षात ठेवा. आणि जर ह्या वर्षीचे आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करतो, ॲड करतो. नेक्स्ट MCQ 21. 5% इन्व्हेस्टमेंट परचेस ऑन 1st October 2018 of ₹60,000 and business financial year is ended on 31st March 2019. So, outstanding interest on investment म्हणजे हाऊ मच इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असा हा प्रश्न आहे. तर अशा पण बऱ्याचशा ॲडजस्ट, जसं बँक लोन असेल बँक लोनला पण येईल, इन्व्हेस्टमेंटला पण येईल. तर आपण एकदा लक्षात घेऊया की 60,000 वी परचेस द इन्व्हेस्टमेंट टोटल अमाऊंट. इंटरेस्ट आहे 5% आणि व्हेन वी परचेस 1st October 2018. ओके. अँड आवर फायनान्शियल इयर इज 31st March 2019. मग हे कॅल्क्युलेशन कसं केलं तर एक थोडक्यात दाखवते की 60,000 इज अवर टोटल इन्व्हेस्टमेंट अँड वी गेट 5% इंटरेस्ट अँड वी परचेस द इन्व्हेस्टमेंट ऑन 1st October. 1st October 2018 वी परचेस अँड आवर फायनान्शियल इयर इज 31st March 2019. तर आपण मंथ्स काउंटिंग केले तर इथे आपल्याला मिळतील 6 months. म्हणजे हे इंटरेस्ट आपल्याला फक्त 6 महिन्यासाठी आउटस्टँडिंग आहे. तर ह्याचा आन्सर येतं 1,500. दॅट इज अवर दी फायनल आन्सर. सो ए ऑप्शन 1,500. नेक्स्ट MCQ 22. व्हॉट इज इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑर ड्यू एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा ड्यू एक्सपेन्सेस जे आहेत त्याचे इफेक्ट काय होतात. तर याचा इफेक्ट करताना माहिती आहे की ह्या वर्षीचे असतात तर एक्सपेन्सेसमध्ये आपण ॲड करतो आणि सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लिहितो. मग आपण ऑप्शन शोधूया. ॲड इन एक्सपेन्सेस अँड शोन ऑन असेट साईड नाही. ॲड इन एक्सपेन्सेस अँड शोन ऑन लायबिलिटी साईड येस, कारण आपण
एक्सपेन्सेसमध्ये ॲड करतो, ॲड इन एक्सपेन्सेस अँड शोन ऑन लायबिलिटी साईड, दॅट इज अवर आन्सर, राईट आन्सर. तर असे हे MCQ आहेत, असे येण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही लाईक करा, शेअर्स करा. आणि जर काही क्वेरीज असतील आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर व्हायची असेल, संडिकेटर्स, संडिक्रेटर्स किंवा बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल, तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच त्या दृष्टिकोनातून एखादा व्हिडिओ टाकेन मी.